तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचारानंतर तिच्या मृत्यूच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। उपचारादरम्यान पीडित मुलीचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईक, गावकरी आणि नागरिकांनी मुलीचा मृतदेह ठेवून बाळापूर शहरातील अकोला नाका परिसरात रास्ता रोको आंदोलन केले। आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। मिळालेल्या माहितीनुसार बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी पवन वडगावे याच्यावर घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे। या घटनेनंतर पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता। गंभीर अवस्थेत तिच्यावर उपचार सुरू असताना अखेर तिचा मृत्यू झाला। या घटनेमुळे बाळापूर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल असूनही तो अद्याप फरार असल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन लेव्हलकर, ठाणेदार प्रकाश झोंडगे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी दाखल झाले। यावेळी पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल आणि त्यासाठी 4 विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत असे आश्वासन दिले। पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। त्यानंतर कडक पोलीस बंदोबस्तात पीडित मुलीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला। अंतिम संस्कारावेळी खासदार अनुप धोत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता पुढील पोलीस कारवाईकडे लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख जावेद हाशम, बाळापूर। 1 वाजता शरीराला, देहाला अत्यंत वेदना सहन करत करत आषाढी एकादशीच्या पर्वावर मी तर असं समजेल की ते आज वैकुंठवासी झाले। आमचा हा लढा सर्व धर्मीय, सर्व पक्षीयाच्या माध्यमातून या आरोपीला अटक झाली पाहिजे, त्या माध्यमातून 23 तारखेला ADPO कार्यालयावर आम्ही मोर्चा नेला आणि तेथे निवेदन सादर केलं। 24 तास उलटले नाहीत। 1 वाजता आमची सभा झाली। दुसऱ्या दिवशी 1 वाजता या मुलीची प्राणज्योत मालून काल आम्ही हे विद्यमान या मतदारसंघाचे आमदार त्या ठिकाणी आले होते आणि मला अशा केसचा जो आधी अनुभव आहे की आमच्याजवळ या केसमध्ये आय विटनेस पुरावा नाही किंवा पुरावा मिळणार नाही, मग आधी आम्ही काय केलं पाहिजे। तर मला जेवढी माहिती होती, मी मुलीच्या बाबाच्या काकाच्या समोर अकोला जिल्ह्याचे सन्मान्य पोलीस अधीक्षक अर्चित चंडक साहेब यांच्याशी आधी संवाद केला की म्हटलं, साहेब या केसमध्ये आम्हाला पुरावा, आय विटनेस काही भेटणार नाही। मग माझ्या माहितीस्तव की आपण अकोला डीनला लेखी पत्र दिलं पाहिजे। त्या डीननं सिनियर अनुभवी 4 वकिलाची नियुक्ती केली पाहिजे। त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट तहसीलदार आले पाहिजेत आणि गव्हर्नमेंटच्या व्हिडिओ कॅमेरामध्ये झालेला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट हा सादर झाला पाहिजे। त्या पूर्ण प्रदीर्घ 6 तास आम्हाला त्याच्यात लागलेत आणि ते स्टेप आम्ही पार केली। आणि आजही जनतेचा जो आक्रोश आहे आणि आमचं जे गावकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते अकोला लोकसभेच्या खासदार साहेबाला मी परत जनतेच्या वतीनं, या समाज बांधवाच्या वतीनं, या मुलीचे वडील मॅजिस्ट्रेटचे बाबू आहेत, म्हणजे न्यायालयात कर्मचारी आहेत, या मुलीचे काका हे पुन्हा एज्युकेशनमध्ये अधिकारी आहेत, या मुलीचे आजोबा आमच्या इथं आदर्श शिक्षक म्हणून नगर परिषदमध्ये होऊन गेले। धोबी परीट लहान समाजाचे आहेत, पण परिस्थिती त्यानं पहिल्या दिवसपासून हाताळली की मुलीनं 13 तारखेला फाशी घेतली। स्वतःहून त्यांनी दवाखान्यात नेलं, डॉक्टरनं काही दिवस त्याच्यावर औषधोपचार केला आणि डॉक्टरला समजलं की आता ही मुलगी कोमात आहे, ही कधीही हिचा जीव जाऊ शकते। त्यांनी घरी आणलं, ऑक्सिजन लावलं, घरी सेवा केली। त्यानंतर कुठे आमच्यासारखे लोक त्यांना मिळाले की बा ही केस कॉम्प्लिकेटेड आहे, जरी हा तुमच्या घरात भाडेकरी असेल पण हा खाकी वर्दीचा आहे, हा पोलीसवाला आहे। आणि माझं आणि काल आम्ही जे काल तिथं बघितलं खासदार साहेब, माझं स्वतःचं ओपिनियन आहे, माझ्या अनुभवातून मी सांगतो की ज्या पंख्याला ज्या होळणीची गाठ आहे, आयुष्यात कोणतीच मुलगी ते शेतात काम करणारी कधी असली, शेतकऱ्याची कधी मुलगी असेल
तर ती त्या दिवाणवरून त्या पंख्याला बैलगाठ हे बांधू शकत नाही. या दोघांचा वाद घरात झाला. यानं स्वतः मी आत्महत्या करतो, तिच्या पोरीची मानसिकता तिथपर्यंत पोहोचवली आणि शेवटी तिनं म्हटलं शिंकेबा तू नको मरू, मी आत्महत्या करतो. आणि यानं तिला लटकवला. हा माझा स्वतःचा आत्मविश्वास आणि काल आम्ही केलेलं निदर्शन. आम्ही बाळापूर पोलीस स्टेशनला आतापर्यंत सहकार्य केलं, SP साहेबांशी सहकार्य झालं, पण कुठंतरी या अनेक लोकांच्या मनात ही शंका येणं वास्तविक आहे की सर्वसाधारण उमेश अप्पाकडून जर काही गुन्हा झाला, त्याच्या घरी पोलीस डिपार्टमेंट 10 वेळ जाते, त्याच्या आई वडिलाला, भावाला, कुटुंबाला टार्गेट करते आणि आरोपीला मजबूर करून तो कितीही लांब पळाला तर त्याला अरेस्ट करतात किंवा त्याला जमा व्हावं लागतं. आजचा जो हा उद्रेक आहे खासदार साहेब, आणि आमची जी दुसरी मागणी होती की उज्ज्वल निकम किंवा त्याच्यासारख्या वकिलाची नियुक्ती करावी आणि हा खटला कोर्टात फास्टॅगमध्ये चालवावा. जसं आपण आता 1 महिन्याआधी आपल्या सरकारनं पुण्याच्या या एका बलात्कार झालेल्या मुलीला फास्टॅग कोर्टात जाऊन फाशीची शिक्षा दिली. हा समाज लहान आहे, आमच्या भावना आपण समजून घ्या. आपण दिलेला शब्द आमच्याकरता, या सगळ्या लोकांकरता प्रमाण आहे. पण आम्हाला जर आपल्याला लेखी निवेदन करी द्यायचं असेल तर आम्ही गावातून तेही प्रयत्न करू. आम्ही खासदार साहेब म्हणून आपल्याला लेखी निवेदन देऊ. आम्हाला विश्वास आहे की आपलं संसदीय अधिवेशन चालू आहे. हा बाळापूर मतदारसंघाचा आणि त्या मुलीचा प्रश्न आहे. त्यांना साहेब वयाच्या 14व्या वर्षापासून तर 2 वर्ष त्याच्या सगळं त्या मुलीच्या सगळं छेड केली. आज त्या कुटुंबानं त्या पोरीच्या घरात ठेवलं आणि त्या मुलीचे डोळे उघडे होते. ती मुलगी आई संघ, वडिला संघ, लहान बहिणी संघ, भावा संघ ते बोलू शकले नाहीत. आज हे दुःख ज्याच्यावर बीतते हे त्याला समजेल. आणि आयुष्यात ही घटना बाळापूरसाठी हे अलिखित राहील की अशी घटना दुर्दैवी साहेब आमच्या बाळापुरात आजपर्यंत झाली नाही. म्हणून मी कळकळीचं सर्व जनतेच्या वतीनं, गावकऱ्याच्या वतीनं, मतदारसंघाच्या वतीनं मी हात जोडून कळकळीची विनंती करतो साहेब की हा फास्टॅग कोर्टात खटला चालला पाहिजे. आणि आता आमचा पुढे बांध सुटला नाही पाहिजे. या मुलीचा अंतिम संस्कार झाला म्हणजे आम्ही ही घटना भुलणार नाही. मी अजूनही तुम्हाला सांगतो साहेब का तुम्ही स्वतः SP संघ, DIG संघ बोला. आता तो जमीनच्या आत कधी असेल तर त्यांना आणा, नाही तर आम्ही आणखीन परत 3 दिवस थांबतो. 3 दिवसानंतर आम्ही परत हे आंदोलन करू. आम्ही आता नाक्यावरच्या पोराला समजवता आम्ही इथपर्यंत आलो. आम्ही पोलिसाला आज संरक्षण दिलं, आम्हाला पोलिसांना आज संरक्षण दिलं म्हणून आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. आता या आंदोलनात त्याचे आई वडील, भाऊ, दादा, काका आता कोणी राहणार नाही. हे गावकऱ्याच्या वतीनं आंदोलन होईल आणि ते तीव्र होईल आणि ते कोणत्या स्थळावर जाईल हे सांगता येणार नाही. अधिकारी डिपार्टमेंटच्या आहेत, तुम्ही खासदार साहेब तुमच्या साक्षीनं आम्ही सांगून राहिलो की आम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ आपण येऊ देऊ नका. आजपर्यंत आम्ही इथे संयम ठेवला. आता तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहे, आमचा पूर्ण तुमच्यावर विश्वास आहे. मी या कुटुंबाच्या भोवती जो दुःखाचा डोंगर आला, आम्ही त्या सर्व कुटुंबाच्या सोबत आहोत. त्या मुलीला वैकुंठवासी झाली, विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो, गजानन महाराजांनी प्रार्थना करतो का तिला सद्गती प्राप्त हो. त्यांच्या सर्व नातेवाईकाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देव. ओम शांती. असलेली आपल्या परिसरामध्ये राहणारी ठाकरे परिवारातील कन्या आज आपल्यामध्ये नाही आहे. या परिवार असेल, या परिवारातील नातेवाईक असतील, गावातील सगळे लोक असतील, यांनी हा अत्यंत गंभीर असलेला विषय अत्यंत संयमाने, त्या नरतामांनी जो अन्याय केला आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून तो लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे आणि त्यासोबतच जो खटला चालेल तो फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालला पाहिजे आणि एक चांगले सिनियर वकील, या विषयातील तज्ज्ञ वकील यांच्या माध्यमातून हा खटला भविष्यामध्ये चालेल एवढं या आपल्या दुःखात यामध्ये सांगू इच्छितो. आपल्या भागातील जे युवक आहेत यांनी मागील काळामध्ये अनेकदा माझ्याशी संपर्क केला. SP साहेब असतील, त्यांच्याशी चर्चा झाली आणि लवकरात लवकर तो कसा पकडला जाईल याबद्दल नक्कीच पोलीस प्रशासन असेल,
आपलं सरकार असेल हे प्रयत्नशील राहील. लोकसभेमध्ये राज्यसभेतील माझे जे सहकारी आहे उज्ज्वलजी निकम यांच्याशी मी उद्या भेटून या विषयाबद्दल सविस्तर चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे आपण याच्यामध्ये काय केलं पाहिजे याबद्दल नक्कीच निर्णय करू. परंतु आपण सगळ्यांनी जो संयम ठेवला या संयमाचं न्यायामध्ये नक्कीच रूपांतर होईल एवढं या दुःखद प्रसंगी आपल्याला सांगतो.